नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून जे काही घडलं ते फक्त जागा वाटपापुरताच मर्यादित नाही. हा संघर्ष आहे महाराष्ट्राची खरी सत्ता कोणाच्या हातात आहे, कोण राबविणार महाराष्ट्राची सत्ता, महाराष्ट्राचा बॉस आहे कोण, या संदर्भातील हे प्रकरण आहे. महाराष्ट्राच्या संदर्भातील राजकीय निर्णय मुंबईत होणार की दिल्लीत, महाराष्ट्राचा खरा बॉस कोण. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांनी गेली दोन एक वर्ष जे एक मिथक उभं केलं होतं की दिल्ली माझ्या पाठीशी आहे, तर त्या मिथकाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच टाचणी लावलेली आहे असं म्हणता येईल. त्यामुळे राज्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं आता हळूहळू स्पष्ट होताना दिसतील. एक काळ असा होता की एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांचे अगदी संपूर्ण समर्थन होते आणि त्यालाही कारण होतं. 2019च्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांच्याकडून जो दगाफटका झाला ना, आणि त्यातही उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांनी आश्वासन दिले होते हे जे बोलून अमित शहांना खोटं ठरविण्याचा जो प्रयत्न केला होता, त्यामुळे उद्धव ठाकरेंना धडा शिकविण्यासाठी शहा यांनी एकनाथ शिंदे यांना हाताशी धरले आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचे अक्षरशः 3-13 वाजवले. अमित शहांनी एकनाथ शिंदे यांना त्याबद्दल मुख्यमंत्रीपदसुद्धा बक्षीस म्हणून दिले. पण आता बक्षीस आणि अधिकार यात एकनाथराव फरक समजले नाहीत आणि त्यातून मग महायुतीच्या राजकारणाला सत्ता स्पर्धेचे स्वरूप मिळाले आणि शिंदे फडणवीस यांच्यातील अंतर्गत वादाला एक प्रकारचं व्यासपीठ मिळत गेलं. डावपेच सुरू झाले. काहीही झालं, जरा मनाविरुद्ध झालं की थेट साताऱ्यातील शेतात, नाहीतर मग दिल्लीत अमित शहा यांच्याकडे, असे एकनाथी भारूड सुरू झाले. त्यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीमागे अमित शहांचा आशीर्वाद असावा असं चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलं. खरं तर शिवसेनेत बंड झालं, उद्धव ठाकरे सत्तेबाहेर गेले आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे न जाता शिंदेंकडे गेले. तेव्हाच महाराष्ट्राच्या राजकारणात एक संदेश खोलवर पोहोचला होता की फडणवीस राज्यात असतील फार मोठे, पण अंतिम निर्णय मात्र दिल्ली घेते आणि दिल्लीमध्ये शिंदे यांची चलती आहे. हेच कारण होतं की प्रत्येक जागा वाटपामागे, प्रत्येक जागा वाटपाच्या वेळेस, प्रत्येक खाते वाटपाच्या वेळेस, प्रत्येक बार्गेनिंगमध्ये शिंदे सतत आक्रमक दिसले. लोकसभेच्या जागा असोत, मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती वाटप असोत, किंवा मग महानगरपालिका मधील सत्ता समीकरण असो, प्रत्येक गोष्टीत शिंदे सातत्याने भाजपवर दबाव टाकण्यात यशस्वी झाल्याचे दिसते. कारण त्यांना खात्री अशी होती की राज्यातील भाजप नेतृत्व नाराज असलं नसलं तरी काही फरक पडत नाही, पण दिल्लीतील हायकमांड शेवटी आपल्या बाजूचे आहेत आणि आपण म्हणू तेच होणार. आणि इथंच एकनाथरावांच्या राजकारणाचा खेळ बिघडला. आता विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा थेट दिल्लीचा रस्ता पकडला. विशेष म्हणजे 2 वेळा अमित शहांनी त्यांना वेळच दिली नाही. खरं तर त्यातून त्यांनी समजून द्यायला पाहिजे होतं, तरीही त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. कारण हा फक्त जागा वाटपांचा प्रश्न नव्हता, हा स्वतःची राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न होता. जर अंतिम निर्णय पुन्हा दिल्लीमधून शिंदेच्या बाजूने झाला असता तर महाराष्ट्रातला संदेश स्पष्टपणे गेला असता. अजूनही बार्गेनिंग किंग शिंदेच आहेत असं सगळ्यांकडे पोहोचलं असतं. पण दिल्लीतील बैठकीनंतर जे घडलं त्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून टाकलं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
आणि सुनेत्राताई पवार या तिन्ही नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आलं. बैठका झाल्या, अमित शहा बरोबर चर्चाही झाल्या, पण सगळ्यांच्या नजरा शेवटी खिळल्या त्या अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बंद दाराआड झालेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेकडे. कारण त्यानंतर बाहेर आलेला संदेश साधा नव्हता. जागा वाटपाचा अंतिम निर्णय मुंबईत होईल हा तो संदेश होता, आणि हा खूप काही सांगणारा संदेश होता. राजकारणात काही वाक्य वरकरणी अगदी साधी सरळ दिसतात, पण त्याचे अर्थ फार सखोल असतात. निर्णय मुंबईत होईल याचा सरळ अर्थ असा की अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतील. म्हणजेच आता प्रत्येक वेळी दिल्लीचा धाक दाखवून राज्यातील भाजप नेतृत्वावर दबाव टाकण्याचे शिंदे यांचे राजकारण या निमित्तानं मर्यादित करण्यात आलं. हा फक्त निर्णय नव्हता, हा एक प्रकारे केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या नेतृत्वावर मारलेला अधिकृत शिक्का होता. आतापर्यंत प्रत्येक वाद, प्रत्येक कुरघोडी आणि प्रत्येक जागा वाटप दिल्ली दरबारात जाऊन सुटत होता. त्यामुळे शिंदेंना राज्यात स्वतःचं स्वतंत्र असं वजन निर्माण करता आलं. पण आता मात्र असे करता येणार नाही. आता पहिल्यांदाच दिल्लीश्वरांनी स्पष्ट केले की महाराष्ट्रातील कुठल्याही प्रकारचे अंतिम निर्णय राज्य नेतृत्वच घेणार आहे. आणि राज्य नेतृत्व म्हणजे अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. यामागे आणखीन एक मोठं कारण दिसतं. म्हणजे भाजपचा राज्यातील केडर एकनाथरावांबद्दल सतत अस्वस्थ असतं. भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते यांना असं वाटतं की स्वतःच्या पक्षाची ताकद अजूनही असूनही भाजप उगाचच तडजोड करतं एकनाथराव शिंदेंशी. उलट शिंदे मात्र भाजपच्या नगरसेवकामध्येही घुसखोरी करत होते. महानगरपालिकांमध्ये स्वतःची ताकद वाढवत होते आणि मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवून दबावाचं राजकारण करत होते. हेच राजकारण कधी काळी उद्धव ठाकरे करत होते, आणि आता त्याचाच कित्ता हे गिरवतात. त्याचाच शेवट भाजप आणि ठाकरे युतीच्या फुटीमध्ये झाला होता. म्हणूनच भाजपच्या हायकमांडनी आता एक गोष्ट स्पष्ट केली की शिंदे जर सतत स्वतंत्र ताकद वाढवित राहिले तर भविष्यात भाजपसाठी ते डोकेदुखी ठरू शकतात. राजकारणात मित्र आणि उपयोगी साथीदार यांच्यामध्ये एक फार मोठा फरक असतो. जोपर्यंत एकनाथराव शिंदे भाजपसाठी उपयोगी होते तोपर्यंत त्यांना महत्त्व दिलं गेलं, नको तितकं दिलं गेलं. पण आता त्यांची वाढ भाजपच्या मूळ संघटनात्मक ताकदीवरच येऊ लागलेली आहे, आव्हान देऊ लागलेली आहे. तेव्हा नियंत्रण परत फडणवीसांकडे देण्याचा निर्णय घेतला गेला असे स्पष्टपणे दिसते. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे महाराष्ट्रात सध्या सक्षम विरोधी पक्ष उरलेला नाही. काँग्रेस कमकुवत आहे. उद्धव ठाकरे गट आहे, थोडाफार संघर्ष करतो, आणि राष्ट्रवादीमध्ये काही दम राहिलेला नाही. अंतर्गत इतका गोंधळ सुरू आहे. तर अशा परिस्थितीमध्ये भाजपला आता सर्वात मोठा राजकीय धोका बाहेरून नाही तर सत्तेतल्याच मित्रपक्षापासून वाटू लागलेला आहे. त्यामुळे भाजप आता पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने स्वतंत्रपणे ताकद उभारण्यासाठी तयारीला लागलेला असल्याचे दिसते. म्हणजे मग सातारा असो, नवी मुंबई असो का इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, भाजप आता शिंदेंना मित्र म्हणून नाही तर संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून पाहू लागलेला आहे. म्हणजे हे चित्र तर हेच दिसतं. याचा अर्थ एकच, महाराष्ट्रातलं पुढचं राजकारण फक्त महाविकास आघाडी विरुद्ध महायुती इतकं साधं सोपं उरलेलं नाही. आता महायुतीच्या
आतमध्येच वर्चस्वाशी लढाई सुरू झालेली आहे आणि या लढाईचे वेगवेगळे रंग समोर येऊ लागलेले आहेत. असं असलं तरी लढाईच्या पहिल्या फेरीत मात्र देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे आघाडी घेतल्याचे दिसते. अमित शहांच्या एका वाक्याने संपूर्ण सत्ता समीकरण बदलले आहे. दिल्लीने आता स्पष्ट असे संकेत दिलेले आहेत. महाराष्ट्रात अंतिम शब्द फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांचाच असेल. आता प्रश्न फक्त इतकाच उरतो की एकनाथ शिंदे हा संदेश समजून घेतील काय, म्हणजे त्यांचं पुढचं राजकारण तसं राहील काय, की पुन्हा एकदा दबावाचं राजकारण ते खेळतील आणि बार्गेनिंग राजकारण करून नवीन काही उपद्व्याप निर्माण करतील. तर तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्राच्या या सत्ता संघर्षामध्ये अखेरचा विजेता कोण ठरणार, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. धन्यवाद.